महागाव भडगाव जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे उमेदवार या सर्वांना नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे। काल त्यांनी हळदी खुर्द येथील आपला प्रचार पार पडला। गावात आधीपासूनच भाजपची सत्ता असल्याने या गावातून पण भाजपच्या उमेदवारांना लीडने मतदान मिळणार यात काही शंका नाही। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। नमस्कार, सध्या आपण हरेळी येथे महागाव भडगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रीशैल पाटील व पंचायत समितीचे उमेदवार सौ मीनाक्षी पताडे यांना जोरदार असा हरेळी गावात प्रतिसाद पाहायला मिळत आहे। याच अनुषंगाने आपल्यासोबत काही हरेळी ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका कशा प्रकारे हरेळीतून प्रतिसाद मिळत आहे। चौगुले साहेब, काय सांगाल, आज हरेळीमध्ये प्रचार सुरू आहे, कशा प्रकारे भाजपच्या उमेदवारांनी ते प्रतिसाद भेटत आहे? नमस्कार, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं इथं हरेळी खुर्द गावामध्ये स्वागत करतो। आमच्या भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचे म्हणजे अगदी जवळचे आमचे नेते, आमच्या चंदगड तालुक्याचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्याचे आदेश मिळाल्याप्रमाणे आमच्या हरेळी गावातील जवळजवळ 95% लोक, म्हणजे 95% आम्ही सर्व गट जाती सगळे भेदभाव विसरून आम्ही आज भारतीय जनता पार्टीसाठी ते एकत्रित होऊन आज काम करत आहोत। आज आम्हाला सांगण्याप्रमाणे आम्हाला हा उमेदवार हा महत्त्वाचा नाही, आपल्याला भारतीय जनता पार्टी ही महत्त्वाची आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून कमळाच्या चिन्हाखाली जे काही उमेदवार आहेत ज्यांना तिकीट मिळालेलं आहे असे आमचे 3 उमेदवार आहेत। महागाव पंचायत समिती जिल्हा परिषदेमधून मिळालेले श्रीशैल पाटील साहेब यांना उमेदवारी मिळालेली आहे। तसेच महागाव गणातून आमच्या हरेळी बुद्रुकच्या ज्या मीनाक्षी सुहास पताडे आहेत त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आणि मोदी साहेबांचे म्हणा किंवा आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे विचार तळागाळात घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत। आम्ही सर्व योजना, लाडकी बहीण योजना असेल, घरकुल योजना असतील, शासनाच्या विविध योजना असतील किंवा आरोग्याच्या योजना असतील, घरकुल म्हणजे बाकी सगळ्या योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या माध्यमातून भारतीय जनता पक्ष कसा वाढेल त्याच्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत। आणि आमच्यात सोन्याहून पिवळं झालेली गोष्ट म्हणजे यावेळेला जे आमच्या स्वातीताई आमच्या गटात आमच्या भारतीय जनता पार्टीत आल्या त्याबद्दल आमचे सहकारी हे जनता दलाचे सहकारी पण आमच्याबरोबर आले। अगोदर भारतीय जनता पार्टीला आमची सैनिक संघटना आणि काही ठराविक कार्यकर्ते आमच्याबरोबर होते, पण आता या एकत्रित आल्यामुळे भारतीय जनता पक्ष एकत्रित आल्यामुळे आणि आमची ताकद ही हातीहून म्हणजे चांगली बळ आलेला आहे आणि आता विरोधी पक्ष फार कमी झालेला आहे। हातावर म्हणजे बोटावर मोजण्या इतके 2 ते 3 असे कार्यकर्ते आमच्या विरोधात राहिलेले आहेत आणि हरेळी खुर्द हे संपूर्ण गाव भाजपमय झालेलं आहे। तुम्ही बघता सगळीकडून पूर्व सगळं अगदी भाजपमय झालंय आणि सर्वांनी मिळून आम्ही असा एक निर्धार केलेला आहे की भारतीय जनता पक्षाला आम्ही पूर्ण इथून बहुमत देऊ अशी मी आशा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की भारतीय जनता पक्ष नक्की हरेळी गावातून लीड घेऊन पुढे येईल। धन्यवाद। साहेब, तुम्ही देखील जनता दलातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, स्वातीताई देखील आलेल्या आहेत, कितपत हरेळी खुर्दमध्ये ताकद वाढलेली, काय सांगाल? आमच्या नेत्या स्वातीताई यांनी परवाच आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। विकासाच्या माध्यमातून भाजपमध्ये भरपूर कामं होतात, त्यासाठी आम्ही जनता दल पूर्ण भाजपमय झालोय आणि आम्ही ह्या हरेळी गावातून जास्तीत जास्त मतं द्यायचे आम्ही प्रयत्न करणार आहे। हां, धन्यवाद। ताई, तुम्ही ह्या गावच्या सरपंच आहेत, काय वाटतं हरेळी गावचं एकंदरीत भाजपमय वातावरण पाहून कितपत विश्वास वाटतो या सर्व उमेदवारांबाबत? नमस्कार, मी हरेळी गावचे सरपंच या नात्याने तुम्हाला सांगते की आपल्या भडगाव आणि महागाव जिल्हा परिषदमध्ये आपल्याला मिळालेले जे 2 उमेदवार आहेत, जिल्हा परिषद उमेदवार श्रीशैल पाटील साहेब आणि पंचायत समिती उमेदवार मनीषाताई पताडे मॅडम, या दोन्ही उमेदवार आमचे सक्षम उमेदवार आहेत, विश्वासू उमेदवार आहेत आणि यांच्याकडून आपल्या मतदारसंघाचा विकास हा होणारच आहे, यात काही शंका नाहीये। कारण सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत, त्यामुळे आपले बळ वाढलेले आहे। त्यामुळे या उमेदवारांवर विश्वास ठेवून आपल्या या मतदार बंधूंनी भाजप पक्षालाच मतदान करावे असे मी सरपंच या नात्याने आवाहन करत आहे। धन्यवाद। श्रीशैल पाटील आणि मीनाक्षीताई पताडे यांच्या प्रचारात फिरत आहेत हरेळीमध्ये, काय वाटतं एकंदरीत वातावरण कसं आहे भाजपसाठी? भाजपसाठी फार काय बोलणार नाही मी, कारण भाजप असा पक्ष आहे की योजना काल होत्या, आज येत, उद्या असणार आहेत आणि योजना आणणारा हा आमचा आमदार असा आहे की शासनाकडून त्या योजना आणून आमचा हा विकास चंदगड विधानसभेचा जो विकास आहे तो उद्याचा बारामती असणार आहे, याच्यात कुठली शंका नाही आहे। आणि आजच्या घडीला जरी विरोधी पक्षनेते जरी असले तर त्यांची ताकद आमच्या ठिकाणी कुठेतरी कमी आहे आणि भारतीय जनता पार्टी कुठंच थांबणार नाही, कुठंच ऐकणार नाही। आणि हे शिवाजी पाटील साहेबांच्या पाठीमागे राहून 100% सांगू इच्छितो की बाबा येणाऱ्या काळामध्ये
भारतीय जनता पार्टीसोबत असणारे अपिसाहेब पाटील आमच्यासोबत आहेत, स्वाती देकुरी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आज आमचा भाजप गट हा खूप मोठा झालेला आहे, खूप ताकदी झालेला आहे आणि आम्ही 100% भडगाव मागाव मतदारसंघातून आमचे उमेदवार खूप ताकदीने निवडून आणू. धन्यवाद.